सर्व संबंधितांना धुळगाव ग्रामस्थांच्या वतीने आवाहन करण्यात येतं की ज्या ठिकाणी आपण उभे आहोत त्या मारुती मंदिराच्या निमित्ताने धुळगावच्या पूर्वीच्या ग्रामस्थांनी मारुती इनामा म्हणून 20 एकर साधारणपणे 20 एकराला एक 8 गुंठे कमी असं क्षेत्र पंच म्हणून कसण्यासाठी दिलेलं आहे आणि ज्याच्यातून जी रक्कम येते ती मारुतीच्या कार्यक्रमासाठी वापरण्यात येत असते। मी धुळगाव ग्रामस्थांच्या वतीने सर्व ग्रामस्थांना तालुक्यातील आणि जिल्ह्यातील सर्व लोकांना या ठिकाणी आवाहन करतो की पूर्वी जो काही आपण लिलाव दिलेला होता त्याची मुदत यावर्षी संपलेली असल्यामुळे त्यांनी त्या मिळकतीचा कब्जा ग्रामस्थांकडे पंचांकडे दिलेला आहे। आता पुढील 5 वर्षाकरता दिनांक 29/5/2026 रोजी याच ठिकाणी मारुती मंदिरासमोर त्या मिळकतीचा पुन्हा 5 वर्षाकरता लिलाव होणार आहे आणि ज्यांना कोणा ती मिळकत कसण्यासाठी घ्यावायची असेल त्यांनी दिनांक 29/5/2026 रोजी या ठिकाणी हजर राहावं। त्याच्या अगदी माफक अशा 2-3 अटी मी सांगतो, वेळेवर त्याच्या पुनरुच्चार करण्यात येईल। पहिली अट अशी आहे की ज्यांना या लिलावात भाग घ्यावायचा आहे त्यांच्यासाठी 11,000 रुपये आपण डिपॉझिट रक्कम ठेवलेली आहे। लिलाव झाल्यानंतर जी काही रक्कम लिलावाची ठरल्या जाईल त्याच्यातली 90% रक्कम 8 दिवसाच्या आत भरावी लागत असते। त्यापैकी 1 लाख रुपये लिलाव झाल्यानंतर लगेच जमा करायचे आणि उर्वरित 90% राहिलेली रक्कम 8 दिवसात भरावायची आणि राहिलेली 10% रक्कम साधारणपणे 1 वर्षात द्यावायची असा पंचांचा या ठिकाणी तो निर्णय झालेला आहे। आपण सर्वांना मी पुन्हा या निमित्ताने आवाहन करतो की आपण जास्तीत जास्त लोकांनी यावं। मिळकत अगदी छान आहे, विहीर आहे, पाईपलाईन आहे, फक्त मोटार आम्ही देत नाही कारण त्याचं अडचणी निर्माण होत असतात, परंतु सगळी बागायती जमीन आहे, काही तिच्यात आपण सर केलेला आहे, बांधबंदिस्ती केलेली आहे, पाटाचं पाणी आहे, डीपी आहे, स्वतंत्र डीपी आहे आणि मिळकत अगदी छान आहे, वहिवाटी झालेली आहे। संपूर्ण बागायती मिळकत असून त्याला रस्त्याची कोणतीही अडचण नाही, रस्त्याच्या कडेला मिळकत असल्यामुळे शेती करण्यासाठी अगदी लायक अशी मिळकत असल्यामुळे सर्वांना मी पुन्हा एकदा आवाहन करतो की जिल्ह्यातील तालुक्यातील किंवा जे कोणी इच्छुक असतील त्या सर्वांनी या ठिकाणी यावं आणि त्या मिळकतीसाठी लिलावात भाग घ्यावा असं ग्रामस्थांच्या वतीने आणि पंचांच्या वतीने मी आवाहन करतो।